काय करतात आवाज भोगा पाय बाबा इतकी जबाबदार नाही ती चुकलं नाही पाय पाय मला सुद्धा वाटलं नव्हतं का तुमच्यासारखा कोणी मावसा काढला या गावामध्ये दुसरा बेशरम आहे म्हणून पडतून म्हणली मग? बेशरम आहे मी काहीच नाही केलो बाई माझा काही गलती नाही मी काहीच नाही बोललो मग कोण बोललो हा माझा टोन बोललो मग लोक नाही बोलतात का आता जाण दे बरं भाषा इतका आला भेटायला बोलवला हायवे नाही मुस्कुरात मारून देईन हायवे म्हणजे तिथे काच काच कुठे झालं त्याला सांग काच कुठं बाई काच कुठं काच कुठं एकच नाही मामाजी बासाजी मामाजी बासाजी दरोग्याने तुमची आठवण केली दरोगा म्हणे तो मामा तो मामाला घेऊन म्हणा हाय वे दरोगा बाई थांबा नको म्हणून तो दरोगा आला का नाही का सुचवून ठेवते तांबा मग तुझा जो आंबा तू दरोग्याला जातो बॅ कोण अब तू अब किती दरोगा आला ना किती गेला बे हायवे हायवे नाही हायवे पण तुझ्या दरोग्याला जाते त्याच्या बाबाची काढलो मी दरोग्याला पेते म्हणजे याला सांग दरोग्याला पेते म्हणते त्या टकल्याच्या एका दिवस चक्कर पडून टाकी नावा मी मारून घे तुले दरोग्याला पेते म्हणते त्याच्या बाबाची काढलो मी त्यामुळे मला समजावून नको सांग त्याने समजावून सांग माझ्या किती करते दरोग्याला पेते म्हणते त्याच्या बाबाचे काढलो त्या टक्कल फोडतो एका दिवस टक्कल फोडतो त्याच्या बाबाला नाही घाबरून त्याच्या मायला नाही घाबरून त्याच्या आज्या Daddy bought the donkey, donkey died, daddy cried, Pinky Pink home. काय म्हणत होता मग? काय म्हणत होता? काही नाही हे पोरकी म्हणते माझ्या भाषेनं तुम्हाला एक भेटायला बोलवलं म्हणजे तुम्ही एकटे झाल्या म्हणते येते वाघाच्या भीती आहे म्हणजे हो म्हणून त्या वाघाला भेटतो त्याच्या बाबाने काढलो म्हणून ना बाई हो म्हणून म्हणतले मारते अगदी असंच बोललो. हो असंच म्हणलो हो म्हणून मारतो कसं आहे भाऊसा? कसं आहे लगाम दिखती नहीं पर जबान पर होनी चाहिए. हाँ देवानं तोड दिलं म्हणून वाटतं बोलायचं नाही. चला बाजूला ben इकडे हाय गाव काय आहे तुझं? माझ्या चुक्का बघितलं असं मापात बोलायचं काय आणि काय का जी तुझं काय नाव माझं हा? नाव आहे डावरी डावरी नावासारखं डावरी इकडे बघ डावरी डावरी तेरे आंखों के दरिया में डूबने को जी चाहता है ये दिल कहता है ये दिल कहता है के अजी ऐको ना मी सांगतो ना ये दिल कहता है के समुद्र के तळाशी जाऊ शंख शिंपले घेऊन येऊ तुझे मैं क्यों बताऊं मैं क्यों काय म्हणत होतं ये दिल कहता है नाही माझा तरी काहीच नाही बोल 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 रसिक हो नमस्कार. बाजारी विकलेली नार या नाटकातलं एक महत्त्वाचं पात्र दरोगा केसरीमल नावाचं त्या पात्राचे ते पात्र जे साकारतात असे आमचे सर्वांचे लाडके ढोले सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. मावा तुडतुडा वाईन्स या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे.
सरांना आपण विचारूया ह्या बाजारी विकलेली नार या नाटकातील त्यांच्या पात्राबद्दल. सर, सर्वात अगोदर आपल्या पात्राचं नाव आणि त्या पात्राबद्दल थोडीशी माहिती. दरोगा केसरीमल हे पात्र मी बाजारी विकलेली नार या नाटकात मी साकारित आहे. ते पात्र म्हणजे मराठीत आपण म्हणू आडदांड असं आहे. त्याच्यानंतर ते सपोर्टिंग आहे. जो नाटकाचा नायक आहे सारसकांत, त्याला सपोर्टिंग ते पात्र आहे. सुरुवातीला ते विलन टाईपमधून जाते, पण नंतर सपोर्टिंगसारखं जाते. सर, हे पात्र साकारताना तुमच्या नाटक बऱ्याचदा बघितलं आहे. हे नाटक बघत असताना जेव्हा केसरीमलची एंट्री होते तेव्हा विलन असतो, आणि जेव्हा डोंगरा मामा आणि याची मंगेश दादाची जेव्हा एंट्री होते तेव्हा हा जो विलन माणूस आहे हा त्याच्यासोबत घुलून मिळून जातो. याच्याकडे आपण कसे बघता? दिलीप भाऊसोबत आणि मंगेश जांभोळेसोबत जे पात्र आहे माझं, ते साकारताना खूप मजा येते. ते अतिशय विनोदी कलाकार आहेत आणि कधी कधी ते आपल्या मनातलं पण करतात. तेव्हा मात्र ते गोची मात्र करत नाही कधी. त्या दरोग्याची गोची करत नाही, तर तो दरोग्याचा आप सांभाळून मला पण ते कॅरेक्टर निभावावं लागतं. नक्कीच सर. सर, एक पुन्हा कॅरेक्टर तुमच्यासोबत जुळते. त्या कॅरेक्टरचं नाव डुमरी की काय, एक लेडी डावरी एक डावरी नावाचं महत्त्वाचं पार्ट यांच्यासोबत जुळते. तर त्या डावरी पार्टकडे, त्या डावरी नावाच्या त्या पात्राकडे आपण कशा पद्धतीनं बघता? म्हणजे डावरी जर का तुमच्या या नाटकामध्ये पात्राच्या स्वरूपात नसती तर ह्या नाटकाचा शेवट झाला असता का? नाही, नाटकातील प्रत्येक पात्र हे महत्त्वाचे आहेत आणि डावरी पण तिथे खूप महत्त्वाचं पात्र निभवत आहे. ती मिळाल्यामुळे ती तिथून सुटून आल्यामुळे ती नंतर शोध घेते आणि तिची मदत आम्हाला होते. सर, जसं आता तुम्ही म्हटलं अगोदरच की दरोगा केसरीमल हा सपोर्टिव्ह म्हणजे पात्र आहे, तर कुठं ना कुठं असं तुम्हाला वाटते का की सारसकांच्या सोबतीला जर का दरोगा केसरीमल नसते तर हा धडीच्या नावाचा जो बाजार आहे हा कुठेतरी किंवा काजळीची सुटका या ठिकाणं झाली असती का? नाही, ते पात्र खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे ते निभावताना खूप आनंद होतो. सर, या झाडीपट्टीच्या रंगमंचावर आपण किती वर्षापासून काम करतात? किती वर्षापासून रसिका मायबापांची सेवा करतात? मी जवळपास 6-7 वर्ष झाली मला झाडीपट्टीची सेवा करताना. 6-7 वर्ष झाली. सर, बाय प्रोफेशन आपण ॲक्टर तर आहातच, पण ॲक्टिंगच्या नंतर आपण काय करतात आपल्या खाजगी जीवनामध्ये? शेती आहे, शेती सांभाळतो. धन्यवाद. बघा मित्र हो, एक शेतकरी आपल्या कलेची आपली कला सांभाळून, आपली कला जोपासून आपल्या रसिक मायबापांची सेवा करते. याच्यापेक्षा मोठी सेवा आमच्या कलाकारांना कोणतीही नाही. मित्रांनो नमस्कार. आपल्यासोबत आहेत DN राजा सर, जे या बाजारी विकलेली नार या नाटकाचा एक महत्त्वाचा दुवा आहे. त्यांना आपण काही प्रश्न विचारूया. सर नमस्कार. नमस्कार. दमावा तुडतुडा वाईलच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. सर, आम्ही मेकअप आणि गेटअपबद्दल आपण चर्चा करूया. तुमच्या या नाटकातील गेटअप हा जो आहे हा खूप वेगळा आहे आणि एकदम भारदस्त गेटअप तुमचा आहे. हा गेटअप किंवा हा मेकअप करताना तुम्हाला मेकअप रूममध्ये किती वेळ लागतो आणि जेव्हा तुम्ही तयार होता तेव्हा तुमची नेमकी पहिली प्रतिक्रिया काय असते? काय नाही, तयार होण्यासाठी फक्त मला 5 मिनिट लागतात, कारण का ऑलरेडी माझा गेटअपच तो आहे. केस ते आहे, दाढी आहे, त्याच्यामुळे मला वेळ लागत नाही. तयार झाल्याच्या नंतर जसं आमची जोडी बनलेली आहे बापलेकांची, ते ऑलरेडी आम्ही सेम दिसतो. कदाचित मी जर पांढरी दाढी थोडी नाही केली, तो मी आहे का मी तो आहे हे लोकांच्या लक्षात येणार नाही. काय केस थोडे मला जास्त आहेत, त्याला थोडे कमी आहे, त्याच्यामुळे ओळखू येतात. पण खरंच आम्ही स्टेजला जर गेलो तर लोकांच्या मनात प्रश्न येतो, खरंच हे बापले काय, हा आमचा गेटअप आहे तुझ्यांचा.
आपण थोडंसं आपल्या कुटुंबाबद्दल आपल्या वैयक्तिक माहिती शेअर करू शकता का? ठीक आहे ना. आपण जेव्हा नाटक नाही करता तेव्हा नेमका आपला व्यवसाय काय आहे? शेती. आपल्या घरी किती सदस्य आहेत सर? माझ्या घरी एकूण 8 सदस्य आहेत. माझे आई बाबा, मला 3 मुले आहेत आणि माझी सासू पण माझ्या इथंच राहते. 8 सदस्य, एकूण 8 सदस्य. सर रात्रभर प्रयोग करून आणि दिवसभर प्रवास करून कुटुंबाला जो वेळ देता येत नाही, हे वेळ देणं कठीण असतं. तर या प्रवासामध्ये तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा कशा पद्धतीचा मिळतो तुम्हाला? कसा मिळतो? कुटुंबामध्ये काही प्रॉब्लेम नाही. माझ्या सर्व आहे. मला झोपलो तर कोणी उठवत नाही. झोपलो आणि 3 मुले माझे बाहेर राहतात, त्याच्यामुळे मला अडचण नाही. मुलांपासून सर्व व्यवस्थित आहे घरी. मित्रांनो, अशा पद्धतीचा प्रवास DN राजा सरांचा. मित्रांनो, आम्ही पुन्हा घेऊन येत आहोत अशाच नवीन नवीन सिरीज. तर आमचे पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला शेअर करा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. मी आपला होस्ट आणि दोस्त अनिकेत गोडबोले.